अनेक वेळा तुम्ही कथा ऐकलेली असेल, पण परत परत ऐकावीशी वाटते, इतकी ती अविनाशी परमात्म्याची सुंदर गोड कथा आहे। आजपर्यंत तुम्ही काय ऐकलं मला माहित नाही, पण आता जे मी सांगणार आहे ते मरेपर्यंत विसरू नका। हे गोकर्ण आख्यान याच्यासाठी सांगितलं जातं की ज्यांच्या मोक्षाच्या निमित्ताने आपण ही कथा ठेवलेली आहे त्यांना 100% मोक्ष प्राप्त होणारच आहे। का होणार आहे? कारण धुंदुकारीला झाला म्हणून त्यांना होणार आहे। आणि मी तुम्हाला एक सांगेल बरं का रेखाताई, तुमच्या वडिलांना अजूनही मुक्ती प्राप्त झालेली नाही। जर त्यांना मुक्ती प्राप्त झाली असती तर त्यांच्या निमित्ताने श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा या तारखेला चालू झाला नसता, देवाने अडथळा निर्माण केला असता। कारण मुक्ती झाल्याच्या नंतर श्रीमद भागवत करून काय फायदा, पण श्रीमद भागवत कथा होते आहे याचा अर्थ अजूनही बाबांना मुक्ती प्राप्त झालेली नाही। आज पहिला दिवस जेव्हापासून विचार डोक्यात आला तेव्हापासून त्या गेलेल्या आत्म्याच्या हृदयाला आनंद प्राप्त झाला होता। कधी 10 तारीख येते, कधी कथा चालू होते, कधी कथा संपते आणि कधी मी मुक्त होतो, असा त्यांचा तो फार मोठा अट्टहास। कथेच्या 4 दिवस आधी तुमची तब्येत खराब झाली, पण तरी सुद्धा निगेटिव्ह विचार डोक्यात न घेता मला करायचंय, परमात्मा नेहमी करता परीक्षा बघतो आणि जो परीक्षेमध्ये पास झाला परमात्मा त्याला स्वतः मोक्ष पद प्राप्त करतो, हाच सिद्धांत आहे। सोपं नाही इतकं, परमार्थ करणे इतकं सोपं नाही। ऐका आता, गोकर्ण आख्यान इथं संपलेलं आहे। आता पुढे शुकजी फार गोड वर्णन करतात श्रीमद भागवताचं, लक्ष देऊन ऐकता बरं का। आता तुम्ही काय काय सांगणार आहे महाराज आम्हाला 7 दिवस कथेमध्ये, मी तुम्हाला काय सांगणार आहे त्याच्या आधी जे मी सांगणार आहे ते ऐकण्याचे 2 नियम लक्ष देऊन ऐका। श्रीमद भागवत कथा ऐकत असताना कथेवरती शंका घ्यायची नाही। खरंच असं झालं असेल का, खरंच तसं मारलं असेल का, शंका मनात निर्माण झाली का मग क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा। संपूर्ण मनाभावाने तुम्ही आता कथा श्रवण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। काय होतं काय माहिती, जोरात चावून चाललं गेलं, असं वाटतं विंचू चावून गेला। लोकमान्य टिळकांचं भाषण होतं आणि भाषणाला जात असताना त्यांच्या चपलीमध्ये खिळा घुसला होता आणि भाषण संपल्याच्या नंतर स्टेजवरून रक्त खाली आलं मामा पायरीपर्यंत। तेव्हा लोक म्हणत होते, अहो तुम्हाला खिळा टुचला, तुम्ही आम्हाला सांगितलं का? आणि लोकमान्य टिळक म्हणता, माझ्या रक्तापेक्षा तुमचं माझ्यावर तर प्रेम महत्वाचं होतं। माझं रक्त गेलं तरी चालेल, पण तुमच्यापर्यंत मला ते पोचवायचं होतं। ऐका आता, कौरव आणि पांडवांच्या युद्धाची समाप्ती सांगितली गेलेली आहे। कौरव आणि पांडवांचं युद्ध समाप्त झालं, एक व्यक्ती मेलेला नाहीये। कोण आहे तो? अश्वत्थामा। कोण आहे तो? मेलाच नाही तो। आणि अश्वत्थामा जेव्हा दुर्योधनाने सांगितलं अश्वत्थाम्याला, जेव्हा तंगड्या फोडलेल्या दुर्योधनाच्या, आता बघा उलट भागवत चालू होतंय, कारण परीक्षितीला जन्माला घालायचंय आणि परीक्षिती जन्माला आल्याशिवाय त्यांना शाप मिळणार नाही आणि त्यांना शाप मिळाल्याशिवाय ते शुकमुनीकडे जाणार नाही आणि शुकमुनीकडे गेल्याशिवाय पुढे श्रीमद भागवत काही निर्माण होणार नाही, सांगितलंच जाणार नाही। म्हणजे राजा परीक्षितीचा जन्म आणि मग त्यांना मिळालेला शाप आणि मग कथेची आजची समाप्ती अगदी 15-20 मिनिटांमध्ये करतो। कौरव पांडवांचं युद्ध झालं, पण युद्ध कशामुळे झालं हे जर तुम्ही व्यवस्थित ऐकलं मग तुम्हाला कळेल की खरंच गड्या आपण हे ऐकलंच नव्हतं बरं का मामा। काही लोक म्हणतात तुम्ही डोळे जास्त लावता, डोळे लावण्याच्या मागचं एक कारण आहे कमलेश महाराज। डोळे उघडले का तुम्ही दिसता आणि डोळे लावले का परमात्मा दिसतो। कोण दिसतो? तर कृष्ण परमात्मा दिसतो आणि तो कृष्ण परमात्मा दिसला का मग बोलायला आनंद येतो। तुमच्याकडे बघितलं का असं वाटतं तुम्ही का जपाई राहणार। काही म्हणते ना जास्त खावाय घे साला, थोडं कम खावाना प्रयत्न करा 7-8 दिन बरं का राकेश दादा, तुमचं संकट दूर होणार आहे। यांच्यावर बी संकट आहे, त्यांच्या मुलीला दवाखाना ऑपरेशन सांगितलेलं आहे। पण एक गोष्ट नेहमी करता लक्षात ठेव जा, जो देवाचं काम करतो देव त्याला कधी झोकू देत नाही, हा सिद्धांत मरेपर्यंत विसरजा नका। अनेक संकट तुमच्या जीवनामध्ये येतील, येऊ द्या।
संकट आमचे दूर कर असं देवाला कधीच म्हणायचं नाही, पण आमच्यावर संकट आलं का आमची साथ दे एवढं म्हणायचं. आमच्या सोबत राहा, आम्ही लढू ना, आम्ही संघर्ष करू, फक्त ताकद दे. परमात्मा 100% तुम्हाला मार्ग दाखवणार. का झालं असेल हे महाभारत, का झालं असेल युद्ध, कोण युद्धाला कारण, का घडलंय श्रीमद भागवत एवढं मोठं का विस्तारलं गेलं. पांडव किती आहे? 6. किती आहे? 6. दुर्वासा मुनींनी माता कुंतीला वरदान दिलं की तू देवांचे मंत्र म्हणून तुला पुत्र प्राप्ती होऊ शकते. कुवारी होती माता कुंती, लक्ष देऊन ऐकता बरं, फार ऐकण्यासारखं आहे. कुंती माता कुवारी होती, तपश्चर्या केली आणि साधूने आशीर्वाद दिला, पण आशीर्वाद खरा की खोटा दुर्बुद्धी निर्माण झाली. सबकी परीक्षा कीजो, साधू की परीक्षा कभी मत कीजो. साधू बोलला म्हणजे जगदेव बोलला. घरी आली आणि ओम आदित्यस्य नमस्कारं ये कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्योपजायते. ओम सूर्याय नमः. आणि डायरेक्ट सूर्यदेव प्रगट झाले. बोला काय म्हणता कुंती माता? काहीच म्हणायचं नाही, गंमत नाही. आता मी आलोय. सूर्याने डायरेक्ट मुलगा घेतला आणि तिच्या हातात दिला. आता कुवारपणी मुलगा हातात आल्यावरती काय वागवू शकते? पिटाऱ्यामध्ये टाकला, नदीत सोडून दिला. आणि मग कुंती मातेचं लग्न झालं. त्याचं नाव आहे पंडू. काय नाव आहे? पंडू. पंडू राजाने लगेच दुसरं लग्न केलं, तिचं नाव आहे माद्री. ही एक संकल्पना आहे. कथा सांगण्याची एक पद्धत असते. माझी पद्धत जरा वेगळी असू शकते. मला स्टेप बाय स्टेपने जर उतरलं किंवा चढलं तर लोकांची लिंक लागते. पहिल्या दिवशी काय सांगितलं, पहिल्या दिवसाची कथा जिथं समाप्त होईल तिथूनच दुसऱ्या दिवसाची कथा चालू होईल, आणि शेवटच्या दिवशी कथा जिथं सुरू झाली होती तिथं आणून टाकण्याचा मी प्रयत्न करेल. मग तुम्हाला परमानंद प्राप्त होईल की आपण कथा ऐकली. का झालं महाभारत? का दुर्योधनाच्या मनात राग होता? सोपा प्रश्न विचारतो आणि कथेची लगेच झाकी बोलवतो. पांडवांच्या वडिलांचं नाव कोणाला सांगता येईल का? नाही. पांडवांच्या वडिलांचं नाव काय होतं माहितीये तुम्हाला? लोक कमी आहेत जितू दादा, पण एवढे ऐकणारे. तुम्ही आता पहिल्यांदा आलात सुरत मध्ये, आता तुम्ही परत येणार. हा जो विस्तार आहे ना सनिया कंदे खरवासाचा, इतके गोड लोक आहेत ना, पायाची मांडी सुद्धा मोडणार नाही. भले मांडी मारी सण जपतील त्या, पण मांडी नाही मोडणार. विनोद आहे बर का. इतके चांगले लोक आहेत ना, कमी लोक आहे पण अगदी मनापासून कथा ऐकणार. अगदी काय चाललंय कथेमध्ये. नाही तर बऱ्याच ठिकाणी गर्दी असते, पण त्या गर्दीमध्ये कोणी उठतं, कोणी जातं, कोणी विमल खातं, कोणी मोबाईल बघतं, पण या श्रोत्यांमध्ये रसता आहे. एक श्रोता म्हणजे 100 लोक आहेत बरं काय. कुंती मातेशी लग्न केलं, लगेच माद्रीशी लग्न केलं. पंडू राजाला 2 पत्न्या, आणि पूर्वीपासून भारतीय संस्कृतीमध्ये लग्न झालं का फिरायला जायची परंपरा. चला तुम्ही गेले होते ना आशापुरी मातेच्या गडावर, गेलं पाहिजे, देवधर्म केला पाहिजे. जंगलामध्ये एंट्री केली, कुटिया बांधलेली होती, आणि तितक्यात वाघाचा आवाज आला. डरकाळ्या फोडत होता वाघ. आणि बाईच्या जातीचा एक स्वभाव आहे, सगळ्या बायांचा एक स्वभाव आहे, कुठे काय बोलावं हे लवकर उमजतच नाही. आणि त्यांच्या मनाबिनात बी काही नसतं बरं का, फक्त बोलून टाकतात त्या. पण त्याचा परिणाम काय होईल या ठिकाणी कुंती मातेने तेच केलं. हे आर्यपुत्र पंडू, हस्तिनापूर नरेश, फार ताकद आहे म्हणे तुमच्या अंगामध्ये. म्हणे काही शंका? अरे पितामहा भीष्माच्या तालमीत तयार झालेलो आम्ही. बर छोटस काम करता का आमचं? काय वाघाचा आवाज येतोय का कानावर? म्हणे हा. वाघाला शिकार करू शकता? पंडू राजा म्हणे असे वाघ लय फाडले म्हणे मी. बोलू नका, करून दाखवा. आणि जर मी वाघ फाडला तर
आणि जर मी वाघ मारून टाकला आणि या टरकाळ्या बंद केल्या, मला काय देणार? तुम्हाला मात्र इकडे बघितलं काय देणार ग? इकडे म्हणे कानातल्या कानात गप्पा मारल्या, म्हणे एक काम करू म्हणे, आम्ही तुम्हाला 5 मुलं देणार म्हणे. किती मुलं देणार? 5 मुलं देणार. मी मोठी आहे, मी 3 देणार, हिला आणि ही 2 देणार. चला ठरलं, चला टाळी. गेले धनुष्यबाण उचलून. वाघाला शोधताय, वाघ सापडतच नाही, आवाज येतो निसता. ऋषी होते, ऋषी. कोण होते? ऋषी. वाघ नव्हता, ऋषी होते. वाघाचा आवाज काढण्याचं कारण काय महाराज? एकच कारण. ऋषी आपल्या बायकोजवळ बसलेले होते, प्रेम करत होते आणि आपल्या प्रेमाला कोणी डिस्टर्ब करू नये, आपल्या जवळपास कोणी पशु पक्षी मानव येऊ नये म्हणून राहून राहून वाघाचा आवाज काढत होते. आता पंडू राजाने विचार केला, वाघाचा आवाज येतोय, वाघ काही दिसत नाही. बाण कपाळाला लावला, ओढला. हे बाणा, जिथून वाघाचा आवाज येतो आहे त्याच्या कंठामध्ये हा बाण लागावा. कोणाला लागला असेल बाण? ऋषीला. इथं बाण लागला, डोळे पांढरे झाले, बायको समोर आहे आणि आता मरता नाही, बुकीच ते चांगलं सैन वाहुनी, त्यांकडे ध्यान देऊ नका. संपली कथा. बायको समोर आहे आणि मी मरतोय, किती दुःख. शाप दिला. ज्याने कोणीही अघटित घटना केली असेल मी त्याला शाप देतो. ज्याने मला माझ्या बायकोपासून दूर केलं तो तेव्हा त्याच्या बायकोला जेव्हा हात लावेल, हात लावल्या बरोबर तो व्यक्ती मरण पावेल असा मी शाप देतो. आता घरी आली. आता कुंती मातेला सांगितलं शाप तर मिळालेला आहे, वाघाचा आवाज बंद झालेला आहे आणि वाघाचा आवाज बंद झाल्यामुळे आता तुम्ही तुमची वचन पूर्तता करा आणि मला 5 मुलं द्या. पण 5 मुलं द्यायचे, बायकोला हात लावायला चालणार नाहीये, हात लावला तर तो मरणार आहे. मग हात बी लावायचा नाही, मुलं बी झाले पाहिजे. कसं पॉसिबल आहे? कोणती माता म्हणते पॉसिबल आहे. माझ्याकडे दुर्वासा मुनींचे वर आहेत आणि मग पहिलं वरदान केलं यमराजाला. कोणाला? आणि यमराजाने पहिला मुलगा दिला, त्याचं नाव आहे धर्मराज युधिष्ठिर. काय नाव आहे? लक्ष देऊन ऐका. एवढा खोलात जाऊन तुम्हाला कोणी सांगणार नाही, वरवर आपल्याला पाखरं उडवायचे नाही. आज जर कथा थोडी लवकर चालू झाली असती तर अजून खोलात गेलो असतो, पण अगदी वेळेची मर्यादा आहे, वेळेची मर्यादा मी तोडणार नाही. अगदी कमी वेळेमध्ये सुंदर कथा करण्याचा माझा मानस आहे. ऐका. दुसरं, पवन देवाला प्रार्थना केली आणि पवन देवाने मुलगा दिला आणि मुलगा दिल्यावर दगडावर पडला आणि दगडाचे 2 तुकडे झाले आणि त्याच्यामुळे त्याचं नाव पडलं महाकाय भीम. काय नाव आहे? भीम. तिसऱ्या वेळेला माता कुंतीने वरदान मागितलं आणि वरदान देण्यासाठी प्रगट झाले, त्याचं नाव आहे इंद्र. काय नाव आहे? इंद्र. आणि इंद्राचा चिरंजीव अर्जुन. काय नाव आहे? 3 मुलं दिले, संपलं. आता 2 राहिले. माद्रीला सांगितलं. मग माद्रीने कोणाची तपश्चर्या केली? अश्विनी कुमारांची तपश्चर्या केली आणि अश्विनी कुमारांनी 2 मुलं दिले, त्यांचं नाव आहे नकुल आणि सहदेव. किती झाले आता? एकूण 5 झाले. आता या 5 मुलांमध्ये पंडू राजाचं रक्त कोणाच्या पोरात आहे? एकामध्ये सुद्धा नाही, कारण धर्मराज युधिष्ठिराचे वडील यमराज आहे, भीमाचे वडील पवनदेव आहे, अर्जुनाचे वडील इंद्र आहे आणि नकुल सहदेवाचे वडील अश्विनी कुमार आहे. याच्यामध्ये पंडू राजाचा काही संबंध नाही. आई दुर्योधन म्हणणं होतं, आई आमना काकानं रक्त नाही, मी असले हिस्सा वाटा देवाव नाही. आईच कारण होतं, दुसरं काहीच नाही होतं. आणि आईपट सांगणारा शकुनी होता. कोण होता? कारण शकुनीला एक लागलेलं आहे. त्याचं असं म्हणणं होतं, मना बहीण लगीन म्हणजे माझ्या बहिणीचं लगीन पंडू सोबत करा, आंधळ्याला नका देऊ. आंधळ्यासोबत लग्न लावलं आणि माझी बहीण बिंडोक तिने बी पट्ट्या बांधून घेतल्या, आयुष्य बर्बाद झालं. आणि ज्याने माझ्या बहिणीचं आयुष्य बर्बाद केलं, मी असं खानदान बर्बाद कराशिवाय राहावं नाही, त्याला म्हणतात शकुनी. म्हणून तवैस पाहिजे एक म्हण आहे, घरमा साला आणि वावरमा नाला नको. पण साला चांगला वैते आहे की नाही, आणि जर नालाला पाणी वैते ते बी चांगलं आहे. वा वा, वावरमा का खुशीच आहे ना. हा ना. ऐका बरं का, फार गोड कथा आहे ती.
इथं थोडं आता हे बाजूला करा. कौरव पांडवांचं युद्ध झालं. दुर्योधनाच्या तंगड्या फोडल्या. का फोडल्या, कशा फोडल्या, कोणाचा शाप होता, सगळं सांगेल. काही काळजी करू नका. दुर्योधनाने मरता मरता अश्वत्थाम्याला बोलवलं आणि सांगितलं, अजून युद्ध समाप्त झालेलं नाहीये, मी जिवंत आहे, मी तुला सेनापती देतो, जा पांडवांच्या माना कापून आण. रात्री प्रहरामध्ये अश्वत्थाम्याने तलवार घेतली आणि पांडवांच्या कक्षामध्ये गेला. 5 माना कापून आणल्या, गठोड बांधलं, दुर्योधनाजवळ आणलं. दुर्योधनाजवळ ते गठोड सोडलं. पांडवांच्या माना नव्हत्या, पांडवांच्या मुलांच्या माना होत्या. दुर्योधन रडला. दुर्योधन अक्षरशः रडला आणि रडता रडता सगळ्या लोकांना सांगून गेला, दुर्योधन वाईट नव्हता, वाईट असता तर रडला नसता. दुर्योधनाला वाईट वाटलं. हे अश्वत्थामा, अरे काय केलं तू हे? अरे त्या पांडवांच्या मुलाशी माझं वैर नव्हतं, माझं वैर होतं त्या पांडवांसोबत. मी तुला शाप देतो, तुझं मरण चांगलं होणार नाही. आणि आता हे माहिती पडलं. मुलांच्या माना कापल्या म्हणे. बाजूला कृष्ण परमात्मा झोपला होता. द्रौपदी माता सुभद्रा देवाला शिव्या घालते, तू काय करत होता? कृष्ण परमात्मा म्हणतो, मी वर असलो का हा मृत्यू माझ्या पाया पडतो, पण जेव्हा आम्ही मृत्यू लोकामध्ये येतो तेव्हा या मृत्यूचं मला ऐकावं लागतं, मर्यादा आहे. कोणी मारलं इतकं तर सांगा? अश्वत्थामा. सगळे शोधायला लागले अश्वत्थामाला. अश्वत्थामा बी पागल झाला होता, मरणावर उद्धार झाला होता. आता अश्वत्थामा सापडला आणि भीम मारायला गेला. अर्जुन म्हणे, तो अश्वत्थामा आहे, तो पटापट टाकी तुले, तू पुढे जाऊ नको. अर्जुन म्हणे मी देव, म्हणे तू बी नांदी लागू नको. पण आता युद्ध तर करावं लागेल, करा युद्ध. युद्ध चालू झालं. युद्ध चालता चालता अश्वत्थामाचं डोकं फिरलं आणि डायरेक्ट ब्रह्मास्त्र. करा काय करतात आता पाहू. काढलं ब्रह्मास्त्र. इकडे अर्जुनाने बी ब्रह्मास्त्र. हे हवेमध्ये 2 ब्रह्मास्त्र आणि मध्ये व्यास महर्षी आले. थांबा, पागल झाले? अरे एकाने राग भरलं तर दुसऱ्याने शांत झालं पाहिजे. भांडणातून कोणाचं चांगलं झालंय? आणि या 2 ब्रह्मास्त्राची टक्कर झाल्यावर या पृथ्वीचा विनाश होईल. हे अर्जुना, ब्रह्मास्त्र वापस घे. अर्जुन ऐकून होता. जसं तुम्ही म्हणाल तसं परत घेतलं. हे अश्वत्थामा, परत घे. मी नाही घेत म्हणे. आता आता जो झोपलाय ना त्याला उठवता येतं, पण जो जपानं नाटक करीरा ना त्याला उठाडताच येत नाही. आणि अशा गणकच लोक पळमट्टापणा करतात. त्या मला मी 1 नंबर आहे. मी दुपारनं ऐकिरा तू बट्टास ना गप्पा बाळकीना म्हणे महाराज जपेले, म्हणतो मी जपेलोच होतो पण दरवाजा उघडत नाही. मी कधी कधी शांतता पाहिजे जीवनामध्ये. अश्वत्थाम्याला सांगितलंय, बाबा अरे तुम्ही परत घे. अश्वत्थाम्याने सांगितलं, हे गुरुदेव, मी तुमचा काही अपमान करणार नाही, पण खरंच देवाची शपथ घेऊन सांगतो, मला ब्रह्मास्त्र परत घेता येत नाही. नाही आता तर इंडिकेटर लागले पांडवांचे. आई परत नाही म्हणणार, आई ते आपलाच अंगोरी. मग वेदव्यास ऋषीने सांगितलं, मग याच्यावर काही उपाय? एक उपाय आहे म्हणे. म्हणे काय? म्हणे मला दिशा बदलवता येते म्हणे. दिशा? हा, आता पांडवांना नाही मारत म्हणे मी, या पांडवांचा जो शेवटचा वंशज आहे, सुभद्रेच्या उत्तरेच्या गर्भामध्ये जो गर्भ खेळतोय ना, ही शेवटची पिढी आहे. त्याला कधी मारून टाकलं तर पुढे वंशच नाही, वंशाचाच विनाश करून टाकतो म्हणे. आणि मग ते ब्रह्मास्त्र चाललं उत्तरेच्या गर्भाकडे. आणि आता उत्तरा घाबरली, पण मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया अघात निवाराया. ते ब्रह्मास्त्र पोटाला लागणार, त्याच्या आत कृष्ण परमात्मा गर्भात सुदर्शन घेऊन उभा आहे. याला म्हणता परमात्मा. फक्त तुमची श्रद्धा पाहिजे. हरि ओम. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ब्रह्मास्त्र मागे गेलं आणि त्या उत्तरेच्या गर्भातून एक बाळ जन्माला आलं. त्याचं नाव आहे राजा परीक्षिती. काय नाव आहे? परीक्षिती नाव का ठेवलं महाराज? परीक्षिती नाव याच्यासाठी ठेवलं
कारण तो गर्भामध्ये परीक्षा पास करून आलेला होता, यमाला जिंकून आला होता तो. पण तो जन्माला आल्याबरोबर तदतदक आहे, बाकी नाही विचारता काय द किराणा. देव म्हणे तो मला बघतोय म्हणे तुला, कारण गर्भामध्ये ज्याने माझं रक्षण केलं तो कुठं आहे म्हणून तो इकडे तिकडे बघत होता. आणि तो परीक्षिती लहानचा मोठा झाला, राज्य विस्तार केला. पांडव गिर्यारोहणाला निघून गेले, कृष्ण परमात्मा निज धामाला निघून गेले, कौरव सर्वे मरून गेले, माता कुंती, धृतराष्ट्र, गांधारी, शकुनी सगळेचे सगळे निघून गेले. जगतामध्ये आता एकच शिल्लक आहे पांडवाचा वंश, त्याचं नाव आहे राजा परीक्षिती. पुण्यवान, धनवान, कीर्तिवान, बुद्धिवान, पुण्यशील राजा शिकारीला गेला. आणि शिकारीला गेल्याच्या नंतर त्याला कलियुग भेटला. आणि कलियुगाने विचारलं, महाराज अहो काही मदत करा. कलियुगाची सुरुवात कुठून जाते? गोड बोलणाऱ्यांपासून. कारण गोड बोलण्याचा अर्थ स्वार्थाचा काहीतरी त्याच्या मागे नदी वाहते आहे हे लक्षात आलं पाहिजे. उगीच कोणी कोणाशी गोड बोलत नाही हो, उगीच कोणाशी कोणी नम्र वागत नाही. काहीतरी अडलेलं असतं, काहीतरी स्वार्थ साधायचा असतो म्हणून भाऊ तात्या केल्या जातं, ताई साहेब केल्या जातं. स्वार्थ साधला का हेच लोक केसाने गळा कापता, हाच कलियुग आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवता, इथं सगळे बसलेले भाविक भक्त, इथं कलियुग नाहीये, कारण तो कथा कीर्तनाला जात नाही. इथून तुम्ही उठले, हाहाकार आहे, दुःख आहे, अपमान आहे, पीडा आहे, पण जेव्हा तुम्ही इथं येणार तेव्हा एकच आहे, राधे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, ये नाथ नारायण वासुदेव, एकमात्र स्वामी सखा हमारे, ये नाथ नारायण वासुदेव, राधे कृष्ण 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 राधे कृष्ण कृष्ण कृष्ण. इथं कृष्ण फक्त, इथं कलियुग नाही, इथं राधा कृष्ण. परीक्षितीला कलियुग भेटला. महाराज थोडीशी जागा द्या हो तुमच्या राज्यामध्ये, थोडीशी. अरे फार मोठी जागा देतो, बोल काय पाहिजे? थोडीशी जागा द्या, शरण द्या, 4 गोष्टी देतो. संपली कथा. किती गोष्टी दिल्या? 4. कोणकोणत्या? 1 जिथं वेश्यागमन होतं तिथं जा, 1 जिथं पत्ता खेळला जातो तिथं जा, 1 जिथं जास्त सोनं नाणं आहे तिथं जा, आणि 1 जिथं व्यभिचार होतो तिथं जा, जिथं चोऱ्या होतात जा. आणि जेव्हा असं म्हटलं ना परीक्षितीने, जिथं सोनं आहे तिथं जा. सोनाला मुकुट होतं, अहो कलियुग तर मुकुट मग घुशी घ्या. आता याला म्हणतात सापाला खिशात घेणं. आणि निघाले राजा परीक्षिती पुढे, थकून गेले. आणि थकल्याच्या नंतर मग काय झालं ती झाकी तुमच्या समोर ठेवतो आणि आजच्या कथेची समाप्ती करतो. तोपर्यंत सर्वांनी भजन करा. अरे राधा कौन से पुण्य किए तुमने, जो हरि रोज तेरे घर आते हैं. राधे कौन से पुण्य किए तुमने, हरि रोज तुम्हारे घर आते हैं.
ऋषी बसले आहेत ना, हे जे ऋषी आहेत ना, हे कोणते ऋषी आहेत माहिती का तुम्हाला? कोणते आहेत? बाळकृष्ण शमिक ऋषी आहेत ना. पाहून घ्या त्यांचं तोंड वगैरे. आधार कार्ड दाखवू का? त्यांना विचारलं कोणते ऋषी आहेत, त्यांना पाहता येते. शमिक ऋषी आहेत ते. शमिक यांना एक मुलगा आहे शृंगी नावाचा. त्याचं फार बापावर प्रेम आहे बरं का, लक्ष देऊन ऐका. परत परत ही जीवना बघा, बघता बघता 11:15 वाजून गेले. आरती होत, तुम्ही घरी चालले जाणार. शांततेमध्ये चिंतन एकदा काय आपण पांडवांबद्दल ऐकलं, कोण कोणाचा मुलगा होता, कसं त्या धुंदुकारीचा जन्म झाला, कसं त्याला वेश्यांनी मारून टाकलं, असा विचार करत जा. आणि एक दिवस आपल्या जीवनात तशी घटना घडू शकते, म्हणून आपण पतित पावन जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ऐका, आता परीक्षिती राजा जंगलामध्ये फिरत फिरत राजा ते राजा, शेवटी त्यांचा थाट काय आवरला जात. येत आहेत ते पुढे, तुम्ही मागे नका भाऊ, चांगले नाही त्याचा संताप. बरं, राजा परीक्षिती जंगलामध्ये फिरत होते. फिरता फिरता फार मोठा त्यांच्या जीवनामध्ये प्रवास झाला. प्रवासामध्ये ते थकून गेले. आणि या आणि आता प्रवास केल्यामुळे त्यांच्या पायाला दुखायला लागले, त्यांना घाम आला, त्यांना तहान लागली. आणि त्यांनी शमिक महर्षींना आवाज दिला. राजा परीक्षितीने, हे महाराज, अहो मला तहान लागली, जरा पाणी भेटेल का? पण महर्षी काय आत्मविलीन झालेले होते, तपश्चर्या चालू होती. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव राधे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. तपश्चर्या चालू. आता राजा परीक्षितीला असं वाटलं, एवढा मोठा राजा दारात आल्यावर माझ्याकडे बघत नाही, नाटक करतो. कारण आता डोक्यामध्ये कली आहे, कली. विनाश काले न विपरीत बुद्धी. आणि बाजूलाच पडलेला एक मेलेला साप. राजा परीक्षितीने तो साप उचलला आणि नाटक करतो म्हणून शमिक ऋषींच्या गळ्यामध्ये साप टाकून दिला. आणि राजा परीक्षिती त्या ठिकाणून निघून गेले. त्याच्यानंतर आंघोळीला गेलेले त्यांचे चिरंजीव हे फार बाल स्वरूप शृंगी मुनींचा. पण शृंगींचा डोक्यामध्ये राग फार लवकर होता. जे संन्यासी असताना आणि जे खरे असताना त्यांना राग लवकर येतो. रागट माणूस कधीही चांगला, कधीही चांगला. कारण जो इमानदार असतो तो रागटच असतो. शृंगीने बघितलं की माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये साप ठेवलेला आहे. राग आला, तो साप त्यांनी काढला आणि लांब फेकून दिला. आणि तितक्यामध्ये आता शमिक ऋषींचे सुद्धा डोळे उघडले. शमिक ऋषी डोळे उघडल्याच्या नंतर त्यांनी शृंगी ऋषींचे बोलले. शृंगीने सांगितलं. आणि जोपर्यंत ते शमिक ऋषी तपश्चर्येमध्ये विलीन होते त्याच्या आधी शृंगीने हातामध्ये पाणी घेतलं आणि शाप दिला, ज्याने कोणी माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला असेल, मी त्याला शाप देतो, येत्या सप्तम दिवसामध्ये त्याचा मृत्यू हा तक्षक नावाचा नाग चावल्याने होईल, असा शाप दिला. आणि आत्मसमर्पण पाणी खाली सोडून दिलं. आणि हा शाप ऐकल्याच्या नंतर शमिक ऋषी धडकन उठून उभे राहिले. आणि ऋषींनी शृंगी ऋषीला सांगितलं, बाळा कोणाला शाप दिला? शृंगी म्हणे, मला माहित नाही बाबा, पण ज्याने तुमचा अपमान केला मी त्याला शाप दिला. शमिक ऋषींनी डोळे लावले आणि बघितलं तर तो पांडवांचा शेवटचा वंशज राजा परीक्षिती होता. हे शृंगी, तू फार चुकीचं केलं. राजा पुण्यवान होता, पांडवांचा वंशज होता, साधू संतांचं रक्षण करणारा होता. तू त्याला शाप द्यायला नको होतं. पण आता शाप दिला तर जाऊन त्याला आपण सांगितलं पाहिजे, कारण त्याचे 7 दिवस वाया जातील. कमीत कमी 7 दिवस तरी तो मुक्तीचं साधन शोधेल आणि त्याला मोक्ष प्राप्ती व्हावी. म्हणून महर्षी शमिक आणि शृंगी हे दोघही राजा परीक्षितीच्या भेटीला निघाले.
आणि राजा परीक्षितला भेटण्याकरता शमीक आणि शृंगी महर्षी गेले। परीक्षिती राजाने त्यांचं दंडवत प्रणाम केला, स्वागत केलं आणि त्या दोघांचा संवाद चालू झाला। हे राजा परीक्षिती, तुम्ही कलीच्या वाऱ्यामुळे माझा अपमान केला, तो अपमान काही माझ्या मुलाला सहन झाला नाही, त्याने तुम्हाला शाप दिला। सप्तम दिवसामध्ये तुम्ही मरणार आहात, पण मरणाच्या आधी काहीतरी सत्कर्म करून मरा, काहीतरी भगवत भक्ती करून मरा, म्हणून जे तुमचा उद्धार होईल। आणि मग शमीक ऋषींनी सांगितलं, या जगतामध्ये सर्वात लवकर पुण्य देणारी एकच कथा आहे आणि ती म्हणजे श्रीमद भागवत महाकथा। आणि ती जर तुम्ही शुकमुनींच्या मुखातून ऐकली तर 7व्या दिवशी तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल असा आमचा विश्वास आहे। आणि मग त्यांच्या सांगण्यावरून राजा परीक्षिती शुकमुनींकडे जातात आणि मग गेल्याच्या नंतर जी शुकमुनींनी राजा परीक्षितीला 7 दिवसापर्यंत कथा सांगितली तीच कथा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, करतो आहे। आणि अशा पद्धतीने जन्म, अशा पद्धतीने संसार, कलीचं आगमन, शृंगींचा शाप आणि राजा परीक्षितीच्या उद्धारासाठी आता जी कथा सांगितल्या जाणार आहे तीच कथा मी आज तुम्हाला सांगितली आणि तीच पुढे 6 दिवस मी सांगणार आहे। जसा परीक्षितीचा उद्धार होईल तसा तुमचा सुद्धा उद्धार होणार आहे, असा तुम्ही त्या कथेवरती विश्वास ठेवा। आज पहिला दिवस होता, मला 10-15 लोकांची उपस्थिती अपेक्षित होती, पण तुम्ही चांगल्या संख्येने आला, तुमचे कोटी कोटी आभार। परमात्मा तुमच्या घरामध्ये कोणाची अनिष्ट मृत्यू होऊ देऊ नये, तुमच्या घरामध्ये कोणी आत्महत्येला प्रवृत्त होऊ नये आणि तुमच्या घरामध्ये कुठलंही असं मानसिक शारीरिक कुठल्याही प्रकारचं संकट परमात्मा येऊ देणार नाही, एवढी शाश्वती मी तुम्हाला या व्यास गादीवरून सांगतो। कारण मला माझ्या देवावरती विश्वास आहे, जे लोक आत्मसमाधानाने भक्ती करतात आणि जर त्यांच्यासाठी परमात्म्याला मी प्रार्थना केली तर परमात्मा ते ऐकतो। माझं सर्व या 7 दिवसाचं पुण्य या ऐकणाऱ्या लोकांच्या पदरामध्ये पडो आणि त्यांचा संसार सुखाचा हो। आणि अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम, मरता मरता यमदूत नाही तर गोपाल कृष्ण परमात्मा तुम्हाला भेटण्यासाठी येवो, एवढीच प्रार्थना त्याला करतो। तेवढं पुण्य तुमचं 7 दिवसात जमा होईल, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव।